द्विकर्मक क्रियापद. आता बघा द्वि याचा अर्थ काय होतो? द्वि याचा अर्थ काय होतो की दोन. द्वि म्हणजे काय? दोन. द्विकर्मक क्रियापद याचा अर्थ कर्म किती असतील? दोन कर्म असतील है ना, दोन कर्म असतील. वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतो. आता याच्यामध्ये बघा मुलीने राजाला पिशवी दिली हे वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे. आता आपण कर्ता शोधायचा, आपलं कामधंदे काय आपल्या पहिला कर्ता शोधायचा. आता बघा याच्यामध्ये क्रियापद कोण? याच्यामध्ये क्रियापद कोण आहे? दिली. मग याला विचारायचं देणारा कोण? देणारे कोण आहे? मुली है ना, मुलगी जी आहे तर देणारे कोण आहे? मुलगी. हे काय झालं आपलं मग? कर्ता है ना. आता बघा ऑलरेडी नेव प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्य पण भूतकाळी झालेलं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कर्म असेलच असेल, बरोबर का नाही? कर्म आहे. मग मुलीने राजाला पिशवी दिली. आता याच्यामध्ये बघा काय दिली? कोणी दिली है ना. काय आणि कोण याच्याने प्रश्न विचारला तर तुम्हाला डायरेक्टली कर्माचा पत्ता भेटतो. कशाने? काय आणि कोण याच्याने जर का कधी प्रश्न विचारला तर तुम्हाला काय भेटतं? कर्म. पण कर्माचे नखरे दोनच सांगितले, ने प्रत्यय लावा कर्त्याला आणि वाक्य भूतकाळी करा. इथं ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड भेटत आहे. मग याच्यामध्ये बघा दोन कर्म आहे. कोणते आहे? दोन आहे. आता याच्यामध्ये काय आहे? एक राजा आणि दुसरा काय आहे? पिशवी. आता याच्यामध्ये बघा एक राजा आहे आणि दुसरं काय आहे? पेशवी. कर्त्याची दोन घटकावर क्रिया होते आहे, राजावर आणि कोणावर होते आहे? पेशवीवर आहे. मग याच्यामध्ये दोन कर्म असेल सर, नेमका कर्म कोणता ओळखावा? तर कर्म कोणता ओळखावा? प्रत्यक्ष कर्म हा होतो. हा कोणता कर्म असतो? प्रत्यक्ष कर्म. हा प्रत्यक्ष कर्म. आणि हा काय होतो मग? अप्रत्यक्ष. हा अप्रत्यक्ष होतो. एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की द्विकर्मक मध्ये प्रत्यक्ष कोणता आणि अप्रत्यक्ष कोणता. तर दुसरा जो असतो हा पहिला आणि हा काय असतो? दुसरा. मग दुसरा काय होतो? प्रत्यक्ष कर्म. पहिला काय होतो? अप्रत्यक्ष. लक्षात येते?